श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत नाथ संप्रदायातील आद्य गुरु, योगसिद्धी महापुरुष आणि नवनाथांपैकी पहिले नाथ मानले जाणारे मच्छिंद्रनाथ यांची अद्भुत कथा. ही कथा केवळ धार्मिक नाही तर अध्यात्म, भक्ती, योग आणि गुरुकृपेचे महत्त्व सांगणारी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म. पुराणांनुसार एकदा भगवान शिव माता पार्वती यांना अमरत्वाचा आणि योगविद्येचा गूढ उपदेश करत होते. ही गुप्त विद्या कोणालाही ऐकू येऊ नये म्हणून भगवान शिव समुद्रकिनारी एका निर्जनी ठिकाणी गेले होते. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. शिव पार्वती यांचा संवाद जवळच्या समुद्रात असलेल्या एका मोठ्या माशाच्या पोटात असलेल्या बालकाने ऐकला. त्या बालकाने संपूर्ण योग्य विद्या आत्मसात केली. भगवान शिवांना हे समजताच त्यांनी त्या बालकाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तू महान योगी होशील. जग तुला मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखेल. माशाच्या पोटात ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्यांचे नाव मच्छिंद्रनाथ म्हणजे माशातून प्रकट झालेले नाथ. मच्छिंद्रनाथ महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. अनेक वर्षे ध्यानयोग आणि साधना करून त्यांनी अद्भुत सिद्ध प्राप्त केली. त्यामुळे त्यांच्या तपश्चर्येमुळे देवऋषी आणि योगी यांचा सन्मान करू लागले. ते जिथे गेले तिथे लोकांना धर्म, योग, भक्ती आणि सदाचाराचा संदेश देत राहिले. त्यांनी अनेक शिष्य घडविले आणि नाथ संप्रदायाचा प्रसार केला. नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथ महाराजांचे सर्वात प्रसिद्ध शिष्य म्हणजे गोरक्षनाथ. असे सांगितले जाते की एक गरीब स्त्री पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथांकडे आली. महाराजांनी तिला प्रसाद म्हणून पवित्र भस्म दिले. परंतु काही लोकांच्या सांगण्यावरून त्या स्त्रीने भस्म उकिरड्यावर टाकून दिले. 12 वर्षांनंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा त्या गावात आले आणि त्या स्त्रीला पुत्रांबद्दल विचारले. तेव्हा सत्य समजल्यावर महाराज त्या उकिरड्याजवळ गेले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, अलक निरंजन. त्या क्षणी त्या उकिरड्यातून एक तेजस्वी बालक बाहेर आले. तेच पुढे महान योगी गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. श्रीराज्याची कथा. एकदा मच्छिंद्रनाथ महाराज श्रीराज्य नावाच्या राज्यात गेले. तेथे राणी आणि ऐश्वर्याच्या मोहात अडकले असे नाथ परंपरेतील कथांमध्ये वर्णन आढळते. योग साधनेपासून त्यांचे मन विचलित झाले. ते समजतात गोरक्षनाथ महाराज आपल्या गुरूंच्या शोधात निघाले. त्यांनी विविध युक्त्या करून गुरूंना संसाराच्या मोहातून बाहेर काढले. गोरक्षनाथांनी गुरूंना आठवण करून दिली, गुरुदेव, आपल्या जगाला वैराग्य शिकवणारे महान योगी आहात. तेव्हा मच्छिंद्रनाथ महाराजांना आत्मज्ञानाची जाणीव झाली आणि त्यांनी पुन्हा योग मार्ग स्वीकारला. ही कथा आपल्याला सांगते की मोह कितीही मोठा असला तरी सद्गुरू आणि शिष्य यांचे नाते त्यावर विजय मिळवू शकते. नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथांना अत्यंत उच्च स्थान आहे. त्यांनी योग, ध्यान, हठयोग आणि आत्मध्यानाचा प्रसार केला. त्यांच्या शिकवणीमुळे लाखो लोकांना योग्य जीवनमार्ग मिळाला. आजही भारत, नेपाळ आणि इतर लोक त्यांच्या ठिकाणी भक्तिभावाने पूजा करतात. गुरुकृपेने अशक्य गोष्टीही शक्य होते. ज्ञान कुठे आणि कसे प्राप्त होईल हे कोणी सांगू शकत नाही. मोह आणि माया यांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. श्रद्धा, भक्ती आणि साधना जीवन बदलू शकतात. सद्गुरूंचे मार्गदर्शन जीवनाला योग्य दिशा देते. मित्रांनो, ही होती मच्छिंद्रनाथ महाराजांची अद्भुत आणि प्रेरणादायी कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय मच्छिंद्रनाथ महाराज की. पुन्हा आपण भेटूया अशा धार्मिक आणि प्रेरणादायी कथेसह. अलक निरंजन बोला. ओम नमो आदेश.